नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत भारत स्वच्छता अभियानाच्या संदर्भात आणि त्यानिमित्ताने आजचा जो दिवस आहे तो जागतिक शौचालय दिन आहे. या निमित्ताने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आज जे काही चित्र आहे भारत स्वच्छता अभियान एका मोठ्या प्रमाणावरती आपल्या पंतप्रधानांनी आपल्या समोर आणलेलं आहे आणि त्यानंतर खरं तर या अभियानाच्या संदर्भात अनेक वेगवेगळे पैलू आपल्या समोर आलेले आहेत. हे पैलू आपल्याला खरं तर उलगडून बघायचे आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे स्वच्छता अभियान हे केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी पुरता, केवळ सेल्फी पुरता मर्यादित राहिलं आहे का, हेही आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत या विषयातले, स्वच्छतेच्या विषयातले काम करणारे अनेक तज्ज्ञ आजच्या या चर्चेमध्ये असणार आहेत. आपल्यासोबत आता रमेश हरळकर आहेत, अध्यक्ष सफाई कामगार परिवर्तन संघाचे. रमेश हरळकरांचा दीर्घ असा लढा आहे आणि सफाई कामगारांच्या बाजूनी त्यांनी अनेक लढाया खेळलेल्या आहेत, व्यवस्थेशी, प्रस्थापितांशी, आणि त्याबरोबरनं त्यांचे प्रश्न जे आहेत सफाई कामगारांचे ते रमेश हरळकरांनी हिरिरीने मांडलेले आहेत. त्यांचा अनुभव आणि स्वच्छतेच्या संकल्पना ज्या आपल्यासमोर आत्ता येत आहेत, माध्यमांमधनं येत आहेत, त्या संकल्पनांबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महादेव देवळे आपल्यासमोर असणार आहेत, मुंबईचे माजी महापौर. त्यांनी सुद्धा एक उदाहरण दाखवून दिलेलं, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. सुधारक ओलवे आपल्यासोबत आहेत, फोटोग्राफर आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने मुंबईतल्या स्वच्छता कामगारांच्या जीवनावरती अनेक डोळे उघडू शकतील, आपली मनं, आपली बंद कवाडं उघडू शकतील असे फोटो काढलेले आहेत आणि त्याचं एक पुस्तकसुद्धा त्यांचं आलेलं आहे. त्यांच्याशी सुद्धा या अनुभवाबद्दल आणि त्यांनी जे प्रत्यक्ष प्रसंग बघितलेले आहेत तेही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्राध्यापक विद्याधर वालावलकर आपल्या सोबत आहेत, अध्यक्ष पर्यावरण दक्षता मंचाचे, आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं स्वच्छतेच्या बाबतीतलं काम आहे. कदाचित भारतामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं काम सुरू असेल. ठाण्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट जे आहे, ऑपरेशन्स नंतर किंवा जी काही मेडिकल वेस्टेज आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप वेगळं पथदर्शी असं काम भारतामध्ये उभं केलेलं आहे. आपल्यासोबत अरुण खोरे आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आणि अरुण खोरेंचा गांधीजींवरचा अभ्यास हा सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा खोरे सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जे काही भारत स्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या अभियानाचं आत्ताचं स्वरूप आपल्या समोर येत आहे, अनेक वेळेला अनेक सेलिब्रिटीज झाडू घेऊन रस्त्यावरती दिसत आहेत. मूळ प्रेरणा गांधीजी, 2 ऑक्टोबरला हे अभियान आपल्या समोर आलेलं होतं आणि या अभियानाचं आत्ताचं स्वरूप, नेमकी अपेक्षा काय आणि गांधीजींची स्वच्छतेची जी संकल्पना होती ती काय, हे जरा आम्हाला थोडं विस्ताराने तुम्ही सांगा. मंदार, तुम्ही हा आज विषय खूप चांगला घेतलाय. जागतिक शौचालय दिन, किंवा खरं म्हणजे ज्याला आपण शौचालय हा शब्द आपण इतका सहसा वापरत नाही, आपण स्वच्छतागृह असा शब्द वापरतो आणि त्यातून आपले जे काही यातले मुद्दे ते आपण ते मांडू शकतो. मला असं दिसतं की आज हा जागतिक शौचालय दिन कशासाठी हे मुद्दाम सांगायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की 2000 साली, म्हणजे हे सहस्त्रक बदलत असताना संयुक्त राष्ट्रसंघाने असा एक प्रयत्न केला होता की येत्या काही काळामध्ये आपल्याला जगामधल्या काही गोष्टींवरती मात करायची आहे, जगातले काही गंभीर समस्या सोडवायच्या आहेत. तर त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो सॅनिटेशन आणि टॉयलेटशी संबंधित होता. आणि त्यामुळे 2015 साली या जगामध्ये उघड्यावरती जे लोक बसतात अशा जास्तीत जास्त लोकांना आपल्याला एक टॉयलेट उपलब्ध करून देता येईल असं एक मिलेनियम उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रसंघाने आखलेलं होतं. पुढच्या वर्षी 2015 आहे, हे उद्दिष्ट साध्य होण्याची कोणतीही शक्यता नाहीये. आणि त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाकडे जी माहिती आलेली आहे त्या माहितीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असा आहे की त्याच्यामध्ये भारतामध्ये या विषयाची गती अतिशय मंदच राहिलेली आहे. कारण भारतामधले जवळपास 65% लोक हे उघड्यावरती हे सगळं करतात आणि त्यामुळे जगामधला हा जो विषय कमी करायचा आहे, या जगामधल्या विषयाची ही जी समस्या कमी करायची आहे त्याच्या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला अपयश येत आहे असा आत्ताचा ताजा अहवाल आपल्याला सांगतोय. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्वच्छतेचं अभियान सुरू केलं. कसं सुरू केलं? ते टॉल्स्टॉय फॉरवरती जेव्हा सगळे एकत्र राहत होते तेव्हा गांधीजींनी सांगितलं की आपण जेव्हा शौचाला जातो तेव्हा आपला संडास आपण साफ करायचा, स्वच्छतागृह साफ करायचं. आणि गांधीजींची जी विचार होती, कल्पना स्वच्छतेची, ती अशी होती की जिथे स्वच्छता आहे तिथे परमेश्वर आहे आणि जिथे परमेश्वर आहे तिथे सत्य आहे, अशी गांधीजींनी एक तिपेटी स्वच्छतेची संकल्पना मांडलेली होती. आणि म्हणून दक्षिण आफ्रिका असेल, भारतामध्ये असेल, मी मुद्दाम इथे आपल्याला
आपल्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय इंटरेस्टिंग उदाहरण देतो. 1901 साली कलकत्त्याला काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लोकांचे प्रश्न भारतीयांचे मांडायचे म्हणून गांधीजी कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले होते. ते टिळकांना भेटत होते. दिनशा वाच्छा, ज्यांच्या नावाने मुंबईमधला चर्चगेटमधला एक रस्ता आहे, हे दिनशा वाच्छा त्यावेळच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि गांधीजी तिथे फिरत होते आणि फिरता फिरता काँग्रेस स्वयंसेवकांची त्यांची भेट झाली. मग काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी त्यांनी विचारलं की तुमचं काम काय चालू आहे. तर तिथे त्यांनी सांगितलं की इथे फार लोकांच्या शौचालयाची आणि स्वच्छतागृहांची फार अपुरी व्यवस्था आहे. आणि मग गांधीजी ती बघायला गेले आणि गांधीजी साफ करायला लागले. गांधीजींच्या असं लक्षात आलं की हे काम माझ्या एकट्याने होणार नाही. गांधीजींनी आत्मचरित्रामध्ये हा किस्सा दिलाय, हे काम माझ्या एकट्याने होणार नाही. ते काम करायला लागले, पण त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं अधिवेशन जर अजून एक 2-4 दिवस तिथे चालू राहिलं तर रोगराई पसरेल. आणि हे त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवलेला होता. गांधीजींचा जो फोकस होता स्वच्छतेचा, तो फक्त रस्त्यावरती झाडू घ्या आणि रस्ता साफ करा असा नव्हता, तर संडास, मुताऱ्या, त्यानंतर स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, गाव स्वच्छता, अशा सगळ्या गोष्टींची गांधींची स्वच्छतेची संकल्पना जोडलेली होती. आणि गांधीजींनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणची स्वच्छता हा पण एक मुद्दा अतिशय अग्रक्रमाने आणि अतिशय त्वेषाने मांडलेला होता. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी बनारसची भेट दिलेली आहे आणि बनारसमध्ये हा परमेश्वर कुठल्या अस्वच्छतेमध्ये राहतोय याची टीका त्यांनी केलेली होती. मला स्वतःला असं दिसतंय की आज आपण जे स्वच्छता अभियान भारतामध्ये बघतो आहोत, पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना त्यांच्या कामाला आपण सुयश चिंतला पाहिजे. एक अतिशय धाडसी आणि एक अतिशय गंभीर अशा समस्येला त्यांनी हात घातलेला आहे. याचं कारण पुढच्या वर्षी 2015ला जगामधली ही उघड्यावरची जी घाण आहे ही कमी होताना भारताचं सहकार्य झालं नाही असा ठपका आपल्यावरती पडतो आहे आणि पडणारच आहे तो. अशा वेळेला 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये मोदी यांनी अतिशय खणखणीत भूमिका घेतली आणि मोदी यांनी त्या भाषणात सांगितलेलं होतं की 63 ते 65% लोक भारतामधले आपल्याकडे आजही उघड्यावरती शौचाला जातात. नक्की, म्हणजे त्या अर्थाने सर तुम्ही जसं म्हणताय की 2015 पर्यंत हे उद्दिष्ट गाठणं अत्यंत कठीण आहे. 60,000 कोटी रुपयापर्यंतचा साधारणतः खर्च अपेक्षित आहे विविध पातळीवरच्या या सगळ्या स्वच्छतेच्या कामांसाठी. सुधारक कोल्हे, तुम्हाला हे विचारायचं की जो आता मैल्याचा प्रश्न आला, टॉयलेट केल्यानंतर जी परिस्थिती येते आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या शहरात, मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही ज्यावेळेला फोटोग्राफी करत होता, याच्यात जी काम करणारी अत्यंत शेवटची माणसं आहेत तिथे, त्या माणसांचं आयुष्य कसं होतं, काय तुम्हाला त्यावेळेला वाटलं? मुळात तुम्हाला हे फोटो त्यावेळेला काढावेसे का वाटले? मी सुरुवात केली हरळकर साहेबांमुळेच केली होती. मी जाऊन त्यांना भेटलो एकदा, त्यांनी मला जाऊन ते पूर्ण जीवन दाखवलं आणि नंतर लक्षात आलं की इथे फार म्हणजे इनह्युमन वर्किंग कंडिशन आणि इनह्युमन लाईफ आहे. आणि असं वाटलं की आपण प्रयत्न करून बघावा फोटो काढून. हे 14 वर्ष झाले मला फोटो काढून आता, म्हणजे 14 वर्षात काहीही बदल झालेला नाहीये. 14 वर्षात माणसंही तेवढीच आहेत कामाला, म्हणजे ती मरतात त्याचं पण नोंद नाहीये. आणि शहर वाढलंय, कचरा वाढलाय, तरी पण वर्कर तेवढेच आहेत 34,000. त्याच्यात वाढ पूर्ण झालेली नाहीये. तर जे जीवन आहे फार हालाकीचं आणि फार म्हणजे मला वाटतं जास्त हरळकर सांगतील, पण जी त्यांची जी अवस्था आहे फार फार वाईट. म्हणजे की नाही त्यांना काही हातात ग्लाउज नाही आहेत किंवा बूट नाही आहेत किंवा किंवा काही नाही, पण एक फक्त की एक तर 100% रिझर्वेशन आहे आणि त्याच्यानंतर शिक्षण काहीच लागत नाही. फक्त तुम्हाला मन पाहिजे की तुमचं मन मारून तुम्ही जाऊन ते खड्ड्यात उतरणं किंवा ते झाड आणि हातात घेऊन आपल्या खांद्यावर वाहून घेऊन जाणं, हा फक्त यासाठीच त्यांचं जीवन आहे. आणि ते जीवन पण फार अल्पावधीतच संपतं, कारण की त्याच्या भरपूर समस्या आहेत. म्हणजे तुम्ही जर पिक्चर्स बघितले माझे, तर अजूनही 14 वर्षात काही बदल झालेला नाहीये. हे जे म्हणतायत हळकर सर, 14 वर्षात काहीच फरक पडलेला नाहीये. मुंबईसारखं महाकाय शहर आहे आणि असे अनेक आता शहरच होत आहेत, त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आपण येताना बघतोय. कुठल्याही परिस्थितीची जी काही स्थानिक प्रशासन संस्था आहेत त्यांच्याकडे त्याच्यासाठीची सोय नाहीये किंवा त्यांच्यासाठी सुविधा नाही आहेत, पैसे सुद्धा नाही आहेत असं बऱ्याचदा म्हटलं जातं. काय तुम्हाला दिसतंय याच्यामधलं चित्र? कुठे आपण आत्ता आहोत आणि कुठे आपण जायला हवं असं तुम्हाला वाटतं? एकूण हे किती महत्वाचं आहे किंवा माणसाच्या जगण्या मरणाशी किती ह्याचा जवळचा संबंध आहे. स्वच्छ परिसर, स्वच्छता राहणं, पण हा व्यवसाय आजही एका जातीचाच करावा, इतरांनी तो का त्याच्यात भाग घेऊ नये, हा महत्वाचा माझा मुद्दा आहे. कारण जेव्हा गांधीजींची स्वच्छताबद्दलची आपण भाषा करतो
तर एक मुद्दा लक्षात घ्या की स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा बोलताना तेव्हा एक नाव विसरता कामा नये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी ह्या देशातली घाण साफ करण्याचा एक लढा उभारला होता जाती व्यवस्थेच्या विरोधातला, की ब्रिटिश जातील काय राहतील काय, पण आम्ही जे आमच्याच लोकांकडून जे भोगतोय ते कधी संपणार आहे. घटना लिहिली त्याने, त्याचं मोठं योगदान आहे आणि बराचसा त्याच्यामध्ये फरक झाला. तरी सुद्धा एक भाग आजही हा जो नरक सफाईच्या प्रवासात दिसतोय समुदाय, हा 100% एका विशिष्टच जातीचा आहे. सैनिकाबद्दल सन्मानानं बोललं जातं, पोलिसांबद्दल बोललं जातं, सगळ्यांच्या कामाबद्दल जितकं सन्मानानं आवश्यक आहे असं बोललं जातं. ह्या कामाला काउंटिंगच नाही की तो गुलामच आहे, त्यानं ते केलंच पाहिजे. मग जर त्यानं ते केलं पाहिजे आणि आज जे स्वच्छतेच्या गोष्टी सांगितल्या जातात तर ह्या देशात बघा 2 गोष्टी आहेत. दिवाळीला एक झाडूची पूजा होते, त्या दिवशी का पूजा होते, त्याचं काय महत्व आहे झाडूचं ते मला माहिती नाही, पण तो एक दिवस सोडला तर त्यानंतर झाडूला कोणी हात लावत नाही. हा जो हात आहे, या हाताने आपण सकाळी उठल्यानंतर आपलं सगळं ढुंगण साफ करतो, त्या हाताला सुद्धा आपण सार्वजनिक पवित्र ह्याच्यामध्ये वापर केला जात नाही, तो अशुभ मानला जातो. आपल्या शरीराचा, आपल्याच स्वच्छतेचं काम करणारा आपला भाग इतका ज्या देशामध्ये अशुभ मानला जातो, तर आम्ही तर तिसरेच लोक आहोत ही घाण साफ करणारे. आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय असेल? कारण मी आज टॉयलेट दिवस आहे, टॉयलेट डे जो आहे त्या दिवशी एक सुधेंद्र कुलकर्णी म्हणून गांधी सेंटर त्यांनी हल्लीच मोदींच्या या अभियानाला जोडून घेतलेली संस्था आहे, तर त्याने मला बोलवून घेतलं आणि टॉयलेट डे, तर हे जे डे वगैरे आमच्या डोक्यात नसतात कधी, आज काय दिवस आहे, आमचा दिवस सकाळी तो रोजचाच आहे. ते कॅलेंडरचे दिवस ह्यांच्या कसे लक्षात राहतात ते मला माहिती नाही. टॉयलेट डे म्हटल्यानंतर टॉयलेट डे म्हणजे काय हो, तर जगातल्या टॉयलेट दिवस जो साजरा, मी काय अभ्यासू किंवा आमच्या असते त्याच्याशी संबंध नसतो, तर मी म्हटलं तुम्हाला टॉयलेट डे म्हटल्यानंतर परदेशातले टॉयलेट जे आहेत की ज्याच्यावर आपण बसून शौचालय बसतो किंवा मागून ते बटन दाबल्यानंतर पायपाना हात लावायची पण गरज नाही, किंवा कपड्याची बंडाळी असते, ही तिकडनं आलेल्या गोष्टी. त्याच्यात आणखीन काय नवीन असेल त्यापेक्षा इंडियन टॉयलेट, मुंबईतले टॉयलेट काय आहेत ते जर बघायचे असेल तर माझ्यासोबत येता का, म्हणून त्यांना कुलाब्याला एका सफाई कामगारांच्या वसाहतीत, कारण किती लोकांनी फोटोसाठी जरी साईड दिल्या, झाडू पकडल्या, विटी दांडू सारखेच ते फोटो दिसतात, तरी मूळ ह्याचा केंद्रबिंदू गेल्या 4 ते 5 पिढ्या मुंबईचं जे स्वच्छ भारतभर, त्या जातींची नावं वेगवेगळी असतील ते ओघानं सांगेन तुम्हाला, पण 100% दलित समूह तो सफाई कामगारच या व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे स्वच्छतेचा. आणि त्या कामामुळे त्याला जे काय भोगावं लागतंय किंवा त्या कामामुळे त्याला जे काय सफर व्हावं लागतंय, त्याच्या वस्त्या, त्याच्याकडचा पाणी पुरवठा, त्याच्या मुलांचं शिक्षण, त्याचं वैयक्तिक पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी सोडून गेलेल्या आहेत कचऱ्यापेक्षा. आणि त्या वस्तीत गेल्यानंतर एक 40 वर्षाचा टॉयलेट दाखवला की ज्याचं भांड फक्त खड्डा आहे म्हणून अंदाजानं बसायचं, किडे पडलेले आहेत, संध्याकाळी त्या बाजूत जो गेला त्याला मच्छर, डेंगू बिंगूंचे थैमान आहे त्या वसात. ही कुलाब्यातली ताजमहाल जवळची वस्ती. ते सुधेंद्र कुलकर्णींना इतकं काहीतरी आपल्याला बघावं लागेल, त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी ताबडतोब तिथून संध्याकाळी आम्ही अतिरिक्त आयुक्त आपले जे जलोटा बरोबर तिथे गेलो. आता त्या मोठ्या लोकांमुळे मोदींची माणसं म्हणून दारं धडाधड उघडतात, आम्हाला तर तिकडे कोण वॉचमॅन घेणार, आमचे चेहरेच ओळखीचे नाहीत. आणि मग त्यांना दाखवल्यानंतर मी माझे फोटो पण नेले होते. माझा मुलगा जो फोटोग्राफर आहे त्याला मी कधी कधी सांगतो की मला आज हे लागेल, जरा एक फोटो आणून, आणि त्यांना भयानक फोटो आणून दिले होते त्याच शौचालयाचे. ते मी जलोटांना दाखवल्यानंतर ते एकदम बघून हादरले आणि ते अगदी मला बोलले, हरळकर की आपण याच्यासाठी काय करूया. मग ते आम्ही एका डीएमसी नावाचा त्यांचा जो असिस्टंट आहे, कारण इतका मोठा माणूस इतक्या खालच्या सफाई कामगारांच्या वस्तीत येईल असं मला काय वाटलं नाही. तर तो, त्याचं नाव आहे प्रकाश पाटील. त्या ह्या लोकांना सवय आहे झाडूवाल्यांकडे, म्हणजे तुच्छतेनंच बघतात ते. काय आहे काय आहे म्हटलं, हे साहेब ह्याच्यात बसतं ड्राय लॅट्रिन मध्ये, ह्याला पाणी नाही, शौचालयाचा निचरा होत नाही, आणि हे तुमचे कामगार आहेत. बरोबर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे तुम्ही जे एसी मध्ये बसून जे गप्पा मारता सगळ्या नको त्या लोकांबरोबर, कधीतरी यांचे प्रश्न बघा, हे तुमची जबाबदारी आहे, तुम्ही त्यांचे बाप आहेत ना. अहो मी माझ्या घराचा टॉयलेट साफ करतो, मग तुम्ही साफ करत का नाही, नाहीतर तुम्ही झाडूवालेच आहेत. मी म्हटलं तुमच्या घरी एकदा येतो आणि तुमच्या वस्तीतच जाहीर करतो की मोदी नंतर हा एक नवीन माणूस आला, याचा सत्कार करूया. आज 3-4 दिवस त्या यंत्रणेच्या मागे आम्ही लागतोय.
कुलकर्णींना म्हटलं की कुलकर्णी स्वतः म्हणाले आपण झाडू घेऊन जाऊन तिथे साफ करूया. म्हटलं साहेब साफ करण्यासारखं पण नाही आहे. 5 मिनिट त्या वस्तीतल्या लोकांना पाणी येतं. 122 रूम गुणिले 20 लोक म्हणजे 3-4 हजार लोक राहतात. ही अनास्था तुम्ही जी म्हणताय, ह्या अनास्थेच्या बरोबरीनं आणखीन एक जो महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की जातीचा संदर्भ त्याच्यामध्ये 100%, आहे. आणि विद्याधर वालावलकर, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे की सफाई जशी टॉयलेटची आहे, जशी परिसराची आहे, कचरा काढण्याची आहे, तशी अनेक प्रकारची ही सफाई. हा खूप मोठा विषय आहे. खरं एका तासामध्ये आपण हा विषय बोलता येण्यासारखा नाहीये, इतका महत्वाचा आणि मोठा विषय आहे. अशा पार्श्वभूमीवरती तुम्हाला ही जी मोठी मोठी शहरं होत आहेत, मोठ्या शहरांमध्ये नव्या नव्या स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत आहेत, त्याला जी आधुनिक तंत्राची जोड असायला हवी ती आहे का? आणि जो जातीचा मुद्दा आता हरळकरांनी समोर आणलेला आहे, याला आणखीन काय पर्याय आहेत की ज्या पर्यायांमधनं कदाचित तो जो माणूस वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये खितपत पडलेला आहे, त्याच व्यवसायामध्ये आहे, तो त्याच्यातनं बाहेर येऊ शकतो? मोठ्या शहरामध्ये विशेषतः जे आता कचऱ्याच्या बद्दलचं त्यांचं जी भूमिका आहे, रस्त्याच्या कडेला असलेली कचऱ्याची पेटी, मला कचऱ्याची पेटी वाटतच नाहीये, इतकी मला अंगवळणी पडली आहे. तर मग मी बदलणार कसं काय? मला बदलायचं जर असेल तर पहिले ती पेटी आहे ती मला खुपायला पाहिजे, किंवा माझ्या सवयी ज्या बदलायच्या त्याच्याबद्दलच्या माझ्या मनामध्ये काही भावना निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळे कचऱ्याच्या अशा स्वरूपाच्या सगळं जे त्याचा दुष्परिणाम आहेत त्याच्याबद्दलची एक नीट भावना उत्पन्न करणारं एक मोठं अभियान मोदींनी आता आपल्या समोर उभं केलेलं आहे. आणि त्या अभियानाच्या माध्यमातून एक परिवर्तनाला सुरुवात झाली असं मला वाटतं. आपल्याला माझ्या मुलीला आता शाळेमध्ये सांगितलेलं की असे सगळे फोटो कलेक्ट करून आणा की कोण कोण माणसं याच्यामध्ये सहभागी झाली, आणि ते तिने कापून त्याच्यासाठी तिने सगळे वृत्तपत्र शोधून काढली, आणि त्यातनं सगळं तिचं नातं त्या वृत्तपत्रातल्या सचिन तेंडुलकरशी नाही जोडलं गेलं, तिचं नातं जोडलं गेलं ते त्या स्वच्छता अभियानाशी जोडलं गेलं. कारण 25 माणसं होती वेगवेगळी. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सेलिब्रिटी ज्याच्यामध्ये सहभागी होतात तो विषय तितकाच महत्वाचा आहे. हा संस्कार तिच्यावरती झालेला आहे. त्यामुळे हे स्वच्छ भारताचं अभियान जे आहे हे केवळ अशा स्वरूपाचं अभियान नाहीये की ज्याच्यामध्ये फक्त फोटो पुरतं कोणतरी काहीतरी करते. तो त्यातला एक भाग आहे. मोठ्या शहरामध्ये मनपरिवर्तनाची जी चळवळ करायची आहे त्या सगळ्या चळवळीला या सगळ्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा पूरक वातावरण निर्माण झालंय. तुम्ही जी कास्ट सिस्टीम म्हणताय, ही कास्ट सिस्टीम आहे हे अमान्य करण्याचं काही कारणच नाही की विशिष्ट कास्टचे लोक या सगळ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये ठिकठिकाणी मोठ्या संख्येने वस्त्यातनं राहिलेले आहेत, आणि ते त्या शहराच्या या सगळ्या सिस्टीममध्ये सहभाग घेतात. किंबहुना त्याचे अनेक हॅझार्ड्स म्हणजे आपण अनेकदा बघितलेलं आहे की त्यांच्यावरती होणारे त्यांचे दुष्परिणाम हे अत्यंत मोठे आहेत. आणि त्याच्यामुळे ते म्हणजे मला तर असं कळलंय की साधारणपणे ॲव्हरेज वय वर्ष त्यांचं 35च्या आसपास येऊन थांबतं. कारण इतक्या प्रकारच्या घाणीत काम केल्यानंतर त्यांचे आयुष्य त्याच्यामध्ये कमी होत असतात. या सगळ्या विषयाकडे त्या दृष्टिकोनातनं बघण्याची निश्चित आवश्यकता आहे. कारण या कचऱ्याला हाताळायचं कसं याचं वैज्ञानिक प्रशिक्षण घेण्याची तयारी सुद्धा एक तर महानगरपालिकेची पण नाही आणि या कर्मचाऱ्यांची पण नाही, दुर्दैवाने. आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग जेव्हा उपलब्ध संसाधनांचा नीट वापर करून याच्यावरती काम करायला लागेल ना, तर थोडंफार याच्यातलं उत्तर मिळायला सुरुवात होईल असं मला वाटतं. नक्की तुम्ही म्हणता की मॉडल इक्विपमेंट्स. हा नक्की आपण आणखीन याच्यावरती चर्चा करूया. अगदी थोडक्यात महेश, खूप जटिल प्रश्न आहे, पण जटिल प्रश्न असताना खरं या प्रश्नाचं नंतरचे जे डम्पिंग ग्राउंड सारखे जे विषय आहेत किंवा त्याच्यानंतर अनेक माणसांचा प्रश्न आहे, जिवंत माणसं ज्या कमी आयुष्य जगून त्याच्यामध्ये काम करताना आपण बघतोय त्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न पुरेशा गांभीर्यानं येणाऱ्या काळामध्ये एकूण सरकार, केंद्र सरकार असेल, इथली स्थानिक स्वराज्य संस्थांमधली सरकार असतील, ही घेतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आपली जर मानसिकता जर बघितली, आपल्या देशातली मानसिकता, आपला देश जो आहे भारत हा साधारणतः आपल्याकडे दांभिकतेला जास्त प्राधान्य आहे. सगळे लोक जे प्रत्यक्ष बोलतात ते कृती करताना दिसत नाही. ही अनेक युगांपासून आपल्याकडे चालत आलेली परंपरा आहे. आमच्याकडे स्वच्छतेबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता ही आपलं स्वतःचं घर स्वच्छ असावं याच्यापुरती मर्यादित आहे. आपलं घर स्वच्छ ठेवून तो कचरा बाहेर फेकून देण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यामुळे आताचा जो मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, आज जगामध्ये सगळ्यात जास्त मध्यम वर्गाची लोकसंख्या भारतात होत चाललेली
झालेली, हा 25 ते 30 कोटीचा मध्यम वर्ग आहे, यांनी या सगळ्या गोष्टीत पुढाकार घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आपण जर म्हणू की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर आपल्याला घरापासून हे सगळं करावं लागणार. आणि आताची जी परिस्थिती आहे, हाच मध्यम वर्ग भारत महासत्ता होतोय अशा प्रकारच्या गमजा मारतोय, अशा प्रकारची स्वप्न पाहतोय आणि त्यांच्या सगळ्या नवीन पिढीला तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. परंतु भारत हा एक महासंडास बनलेला आहे. आपल्याकडची ही जी लोकसंख्या आहे, मोठ्या प्रमाणाची, निम्म्याहून अधिक लोकसंख्या ज्यांच्याकडे स्वच्छतागृह नाही आहेत, आणि त्यामुळे या देशातील फार मोठ्या समूहाची आरोग्यविषयक समस्या आहे आणि ती या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण प्राधान्याने घेतली पाहिजे. म्हणून नरेंद्र मोदी यांच्या एकूण मोहिमेचं त्या दृष्टीने स्वागत झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचा विचार झाला पाहिजे. नक्की तुम्ही म्हणताय की त्या दृष्टीने त्याचा विचार झाला पाहिजे, पण पुन्हा एकदा प्रश्न जो उपस्थित होतो तो हाच आहे की हे जे सगळं स्वच्छता अभियान आहे ते केवळ फोटोपुरता, सांकेतिक फोटोंपुरता मर्यादित राहिलंय का? आणि खरा गांधीजींचा जो विचार होता स्वच्छतेचा, तो आपल्यापर्यंत पोहोचलाय का? तो आपल्याला कळलाय का? त्याच्यातल्या संबंधित माणसांचा आपण विचार करतोय का? हाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया त्या कार्यक्रमामधल्या चर्चेनंतरच्या असतील त्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. #बेधडकवरती, फेसबुक किंवा ट्विटरवरती या प्रतिक्रिया आम्हाला द्या. एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण ही चर्चा पुन्हा एकदा सुरू करूया. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय स्वच्छता अभियानाच्या विषयी आणि काही प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत. प्रकाश पंडित म्हणतात गांधींच्या शिकवणीचा विचार केला गेला नाही कारण त्यात ग्लॅमर नव्हतं. अविनाश बोरसे म्हणतात या अभियानाला गाडगेबाबांचा विसर पडलाय, यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही. विजय साबळे म्हणतायत मोदींनी काहीही केलं की त्यावर टीका करायची फॅशन झाली आहे, सतत टीका करणं योग्य नाही. आणि निलेश पाटील म्हणतायत जळगावात खूप कचरा आहे, तो साफ करायला कोणी येणार असेल तर हे खरं असं आम्ही समजू, असं एका जळगावकर निलेश पाटील यांचं म्हणणं आहे. संजय पाटील म्हणतात मोदींचं मार्केटिंग खूप स्ट्रॉंग आहे, त्याचाच हा भाग आहे, गोष्ट कशी विकायची हे भाजपला कळतं. या सगळ्या सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांवरनं आपण प्रत्येकाच्या मनात या अभियानाच्या विषयी काय प्रतिसाद उमटतायत, काय प्रतिबिंब आहे ते आपण बघतोय. पुन्हा एकदा जो सगळ्यात महत्त्वाचा ग्लॅमरचा भाग एका प्रकाश पंडितांच्या याच्यावरून आपल्याला कळतोय की पुन्हा सुधारक ओलवे तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्ही काढलेले फोटो म्हणजे त्याच्यात काहीच ग्लॅमर नाही, त्याच्यात सेलिब्रिटी सुद्धा नाही, आणि अशा वेळेला हे तुम्ही फोटो काढलेले आहेत त्या काळात तुम्ही 14 वर्षाचा गेल्या सांगितलं, अजूनही हे फोटो तुमच्याकडे सगळे आहेत. या फोटोच्या मागची कहाणी जी काही असेल, प्रत्येक माणसाचा चेहरा जो काय असेल, तो एक जो मॅनहोलमधनं घाणीतनं बाहेर आलेल्या माणसाचा चेहरा असेल, हे सगळं तुम्हाला काय वाटतंय, ह्याच्यावरती काय केलं काय पाहिजे, काय व्हायला हवं होतं, आणि त्या फोटोतनं तुम्ही कुठल्या प्रकारची पत्रकारिता, फोटो जर्नलिझम आणायचा प्रयत्न त्यावेळेला केला? मला नाही वाटत की मागच्या 100-150 वर्षात कोणी झाडू कामगारांचे फोटो काढले असतील आणि ते फोटो वर्तमानपत्रात छापून आणले असतील. कारण की त्याचा दर्जा जो आहे तो दर्जा, जर हरळकरांनी सांगितलं की तो जातीशी निगडीत आहे, आणि तो जातीशी निगडीत असल्यामुळे इथे 2 डिव्हिजन आहेत, एक करणारा आहे आणि एक फक्त उचलणारा. आणि उचलणारा हा सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण देशात माहिती आहे की हा कचरा कोण उचलतं. त्यामुळे हे काय झालं की हे फोटो जे एकदम ज्वलंत सांगतात की काय खरी परिस्थिती आहे. म्हणजे 7,000 टन्स गार्बेज जे दर दिवशी जमा होतं, ज्यावेळेस तुम्ही फोटो काढतात त्यावेळेस ते ऑलरेडी त्या कामगारांनी साफ करून गेलेलं असतं, तिकडची घाण हटवलेली असते, त्यावेळेस जाऊन तुमचे सेलिब्रिटी जाऊन तिथे साफ करतात. म्हणजे त्यांचं आता हे तुम्ही फोटो बघितलं असाल तर ते नवीन हॅड गिअर आहेत, म्हणजे जे सामान त्या सेलिब्रिटीच्या हातात आहेत ना, त्या टोपल्या वगैरे सगळ्या नवीन आहेत, करकरीत झाडू, नवीन कामगारांचं बघितलं ना तर तिथे फाटले. हेच तुम्हाला हरळकर विचारायचं, ही सगळी सामुग्री जी आहे जी या अभियानासाठी त्या वेळेला मिळत असते सगळ्या सेलिब्रिटीजना सांकेतिक पातळीवरती, तुम्हाला मिळते का तुमच्या सगळ्या कामगारांना? उलट त्याच्यात सुद्धा धंदा आहे मोठा. ती घाण कोण साफ करणार? भ्रष्टाचार आहे. म्हणजे भ्रष्टाचार कितीतरी आहे हो. ज्या रिक्वायरमेंट तातडीनं कागदावर मागवल्या जातात त्या कामगारापर्यंत पोहोचवल्या जात नाही, त्याला मिळतच नाहीत. त्या झाडूच्या बुथारा झिजून गेलेला असतो, तो दांडा त्याच्या हातात किती पिढ्याचा असेल तो बदललेला नसतो, त्याला डिमांड करताना कपड्याची जाडी युनिफॉर्मची तो वेगळा असतो, पण त्याच्या अंगावर चढवताना ते मांजरपटासारखं असतं. त्याचा जो साबण आहे किंवा त्याचे टॉयलेट आहेत, पुरुष आणि स्त्रियांना एकच टॉयलेट. म्हणजे तू घाणीत काम करणाऱ्याला स्वच्छतेची अपेक्षा तू का धरतो रे बाबा? आणि तोही उद्या पण हेच काम करायचं असेल तर त्याचं पण. आता दुसरा विषय तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्या सुविधा त्याला नाही मिळत ज्या कामगारांना मिळायला पाहिजेत. त्या ह्या एका सेकंदासाठी फक्त फोटोसाठी जे येतात तो अगोदर आमच्या लोकांकडनं झाडून घेतात. एक पॉइंट ठरतो, VIP असेल तर धोके बिके बघितले जातात.
आणि मग तो फोटो बघितल्यानंतर मी त्या दिवशी हसलो की दिवाळीचे फुलबाजी असतात ना किंवा हॉकी बिकी खेळतो ना, अरे त्यांना एवढी जर हौस असेल ना तर त्यांना जिथे जिथे सफाई कामगारांच्या चौक्या आहेत तिथे त्यांनी यावं, त्या कामगारांच्या हातातले झाडू घ्यावे आणि आज तुझा संपूर्ण रस्त्या लांबी आहे तो मी झाडणार आणि मला हे अनुभवायचं आहे बाबा. आणि त्याच्यातून त्याला जे काय वाटेल ती घाण किंवा त्याचं सगळं हे खरं काम काय, सॉलिडेस म्हणजे काय, त्याच्यातून खरा याचा हा झाला पाहिजे. तरीही मोदींच्या ह्या स्वागत मी यासाठी करतो की कालपर्यंत कुणी कचरा कुठं टाकला आणि तुम्ही जर बोललात अरे उठा तू झाडू आलाय क्या, तुमको क्या करना है, पण आज थोडासा तो बरोबर जो फरक किमान होता त्याची- त्याचं मी त्यांनी स्वागत. झाडूला प्रतिष्ठा दिलेली आहे. असं धरूया आपण. किमान तेवढं- नाही, तेवढं तरी एक काम पण झालं. तसं बघितलं तर आपल्या समाजामध्ये झाडूला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न अनेक मोठ्या लोकांनी केलेला आहे. 900 वर्षापूर्वी महानुभाव संप्रदायाचे जे प्रमुख होते चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू, या गोविंद प्रभूंनी त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी झाडू हातात घेतला होता आणि ते त्याची सुरुवात या गावकुसा बाहेरच्या ज्या वस्त्या असायच्या त्या वस्त्यांपासून सुरुवात करायची, म्हणजे त्या काळातली होती. त्यानंतरच्या काळात आपण गाडगे बाबांनी महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा संदेश किती चांगल्या पद्धतीने, समर्पक पद्धतीने लोकांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितला होता. गांधीजींच्या एकूण स्वच्छता कामाची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रातच झाली होती. म्हणजे एवढ्या सगळ्या पद्धतीने प्रबोधनाचं काम आपल्या राज्यामध्ये सुरुवात झालेली या सगळ्या गोष्टींची. आपल्याकडे त्याचा मोठा वैचारिक वारसा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी ही समाज सफाईची जी मोहीम घेतली ही आपल्या भागातच सुरू केली, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती. तरी पण आता ही जी समस्या सर्वच नव्याने शहरीकरण होत असलेल्या भागामध्ये भेडसावते आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा जो कचरा सफाई कामगार आहे त्याच्या जगण्यावर होतोय, त्याच्या मरण्याशी संबंधित हा विषय आहे. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांनी कचरा फेकताना आणि कचरा तयार करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाही, नक्की तुम्ही म्हणताय की सर्वसामान्य लोकांनी हा विचार केला पाहिजे, म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी हा सगळ्यांनीच, विचार केला बरोबर. पाहिजे. मध्यम वर्गाने खास करून त्याचा विचार केला पाहिजे, कारण आता मध्यम वर्गच हा सर्वाधिक कचरा निर्माण करणारा वर्ग म्हणून त्याच्याकडे बघायला काहीच हरकत नाहीये. अशा वेळेला पुन्हा खोरे सर, गांधीजींची जी काही विचारधारा होती, ज्या विचारातनं त्यांनी अनेक साध्या राहणीमानाच्या संदर्भातल्या गोष्टी केल्या होत्या, आत्ताचं जे सगळं कन्झ्युमर कल्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं एका माणसावरती येऊन केवळ थांबेल आणि एक माणूस केवळ स्वच्छता पाळेल, नियम पाळेल? कारण वेगवेगळे प्लास्टिकपासून ते वेगवेगळ्या रिसायकलपर्यंतचे अनेक विषय समोर आहेत या विषयाशीच निगडीत. आणि त्यावेळेला आत्ताच्या या सगळ्या कन्झ्युमर सोसायटीमध्ये, आताच्या या सगळ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की गांधीजींचा विचार हा केवळ झाडूपुरता मर्यादित राहिला असं तुम्हाला वाटत नाहीये का? खोरे साहेब, आमदार यांच्या प्रश्नाला मी जोडूनच एक विचारतो की सध्याचं आपलं जे कल्चर आहे सगळ्या मध्यम वर्गाचं, हे यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका हे आहे. आणि याच्या विरुद्ध गांधीजींचं तत्वज्ञान होतं. त्यांचं म्हणणं होतं की वापरा आणि संवर्धन करा. तुम्ही काय सांगाल या विषयावर? आणि आता या चर्चेमध्ये तुम्ही दोघांनी काही प्रश्न विचारलेत आणि अनेकांनी मुद्दे आता मांडलेले आहेत. यातला जातीचा जो मुद्दा आहे, हा जातीचा मुद्दा तुम्ही मगाशी महेश जसं म्हटला की आंबेडकरांनी समाजाच्या सफाईचं काम केलं, मगाशी आपले ज्येष्ठ मित्र हराळी यांनी पण तोच मुद्दा मांडला. हरळकर. मला असं वाटतं की हा जातीच्या म्हणजे जातीची सफाई किंवा समाजातली सफाई जी आहे, म्हणजे जाती भेदाच्या पलीकडचं जे जग आहे, अशा जातीभेदा पलीकडचं जग गांधीजी आणि आंबेडकर या दोघांनी बघितलेलं होतं. आणि गांधीजींची भूमिका जी होती ती श्रमाला प्रतिष्ठा देणं हा त्यातला एक मोठा फोकस होता. आता तो फोकस बाजूला झालेला आहे. मी आता मुद्दाम सांगू इच्छितो की जसं मगाशी एक उल्लेख आता वारावरकरांनी केला की ते जे सगळे फोटो आहेत ते फोटो कापून आणा आणि स्वच्छता अभियानाच्या संबंधीची वही करा. तर आता सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, शरद पवार यांची स्वच्छता अभियान आपण बघितली. याच्यात आपल्याला काय दिसलं तर रस्ते बऱ्यापैकी स्वच्छ आहेत, क्लिअर आहेत. आता पवारांनी आणि अजित पवारांनी जो झाडू हातात घेतला आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरती कुठे घाण आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. मला स्वतःला असं वाटतं की या पद्धतीच्या गमती जमती या देखाव्यामध्ये होतील, पण हे होत असताना आपल्याला हा विचार केला पाहिजे की गांधीजींनी जो बेस सांगितला हा बेस खूप महत्वाचा होता. आणि तो बेस फक्त झाडण्यापुरता मर्यादित नव्हता किंवा झाडूपुरता मर्यादित नव्हता, तर तो व्यापक अर्थाने सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आणि तो समाज पुढे जात असताना या समाजाला श्रमाचं महत्व समजलं पाहिजे, स्वच्छतेचं महत्व समजलं पाहिजे. हे गांधीजींची भूमिका होती. आज ज्या कंझ्युमर सोसायटीचा कन्झ्युमरिझमचा उल्लेख आपण सारखा करतो आहोत त्याच्यामध्ये गांधीजींचा विचार करण्याची मिसफीट ठरण्याची शक्यता आहे. पण सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी
हे गांधीजी किती रिलेव्हंट आहेत हे सातत्याने सांगतायत. गांधीजींचे शिष्य असलेले, गांधीजींचे अन्वयी असलेले एक तुम्हाला इंटरेस्टिंग आपल्याला माहिती आहे व्यक्तिमत्व पंडित नेहरू, हा. ज्यांची 125वी जयंती गेल्या आठवड्यात झाली. पंडित नेहरूंची एक छोटी आठवण मी मुद्दाम सांगू इच्छितो. गांधीजींच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी पंडित नेहरू 1961 साली सोलापूरला आले होते, सोलापूरच्या स्टेशनवर. आणि तिथे आल्यानंतर नेहरूंची पद्धत होती की पहाटे लवकर निघायचं. नेहरू पहाटे निघाले. मगाशी ज्या झाडूचा आणि स्वच्छता कामगारांच्या साधनांचा उल्लेख झाला त्या संदर्भात ही आठवण मला जास्त महत्वाची वाटते. नेहरू पहाटे निघाले फिरायला आणि त्यांनी असं बघितलं की सोलापूर महापालिकेच्या महिला कर्मचारी या सफाई करतायत. नेहरूंना बघितल्यानंतर गोरागोमटे व्यक्तिमत्व, देखणं व्यक्तिमत्व त्या बहुतेकांना लक्षात आलं की हे पंडित नेहरू आहेत. त्या तिथे गेल्या महिला बोलायला आणि त्या असं म्हटल्या की साहेब तुम्ही मोठे दिसताय सगळे आहात पण आमचे प्रश्न काही वेगळे आहेत. तर त्यांनी विचारलं नेहरूंनी की तुमचे काय प्रश्न आहेत. त्या असं म्हटलं की हा जो खराटा आमचा आहे, हा खराटा आम्ही जो सफाई कामासाठी वापरतोय, या खराट्याच्या ज्या काड्या आहेत ह्या काड्या ढिल्या होतात आणि त्यामुळे खराटा लवकर निकामी होतो आणि आम्हाला खराटा चांगला बांधलेला खराटा असा पाहिजे ज्याच्यावर आम्हाला चांगली सफाई करता येईल. दरम्यानच्या काळामध्ये नेहरूंना शोधत सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त आले आणि ते नेहरूशी बोलायला लागले. नेहरूंनी सांगितलं त्यांना या सफाई महिला कर्मचाऱ्यांचं जे गारण आहे ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने काही फरक करा. आपण नॉर्मली झाडताना खराटा किंवा झाडू वापरतो हे लक्षात घ्या. शरद पवार, अनिल अंबानी आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडचे खराटे जरा वेगळ्या प्रकारचे, त्यांना खराटा म्हणता येणार नाही, काहीतरी त्यांना स्वच्छता साधन वगैरे असं काहीतरी म्हणावं लागेल असं मला वाटतं. गांधीजींनी आणखीन एक मुद्दा सांगितलेला होता की जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्या सगळ्यात शेवटच्या माणसाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर या सगळ्या स्वच्छता मोहिमेला एक शेवटचा त्याला एक उद्दिष्ट मिळू शकतं. ही गांधींची भूमिका होती. नक्की तुकडोजी महाराज गाडगे बाबा या दोघांनी गांधीजींचा विचार अनुसरला आणि काम केलं. हा नाही नक्की हा जो आता सुधारक कोल्हे सुद्धा जो मुद्दा म्हणतात की या सगळ्या कामाला प्रतिष्ठा येईल कशी. विद्याधर वालावलकर या सगळ्या एकीकडे हा सगळा विषय, एकीकडे त्याच्यामध्ये अनेक कंगोरे आहेत, जातीयता आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा कचऱ्याचं टाकाऊतून टिकाऊ करण्याचे अनेक उद्योग आहेत, रिसायकलचे सगळे आधुनिक उद्योग आहेत, त्यातनं निर्माण होणारी एक अर्थशक्ती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा इतर प्रगत देशांमध्ये बघितलं गेलेलं आहे. या सगळ्याचा कुठेतरी विचार होताना तुम्हाला दिसतोय का आत्ताच्या सगळ्या यंत्रणांमध्ये किंवा महापालिकांमध्ये? विद्याधर वालावलकरकडे हा आवाज पोहोचत नाहीये. पण महेश, एक आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आधुनिक तंत्रामुळे हे सगळं काही बदलेल का, आणि खास करून यात काम करणारी जी काही माणसं आहेत त्या माणसांचं आयुष्य, त्यांना मिळणारी संसाधनं आणि त्यांना मिळणारा जो परतावा आहे, प्रतिष्ठा आहे, ती सुद्धा त्याच्यातनं मिळेल का आधुनिक तंत्रज्ञानामुळे, याचाही आपण तपास घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. स्वच्छता अभियानाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्याच्यातलं वास्तव सुद्धा तितकंच दाहक आहे. काही प्रतिक्रिया आधी चर्चा सुरू करण्यापूर्वी वाचतो. दत्ता सोनावणे म्हणतात, जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी हे अभियान आहे. 2 पानं उचलल्यानं स्वच्छता होत नाही. गौरव पाठक म्हणतात, नुसता झाडू मारून काय होणार, त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार हे कोणी बोलत नाहीये. एकूण ही जी चर्चा आहे त्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा, दाहक, वास्तववादी असा प्रश्न पुन्हा विद्याधर वालावलकर तुम्हाला विचारायचा आहे की आधुनिक तंत्र एकीकडे वापरण्याच्या अनेक अडचणी आहेत या सगळ्या विषयामध्ये, तरीसुद्धा नेमका काय इथून, कारण ज्या प्रमाणात घनकचरा तयार होतोय, ज्या प्रमाणामध्ये मोठमोठे ढिगारे प्रत्येक गावाच्या बाहेर जात आहेत, तेही तिथल्या स्थानिक गावांच्या, छोट्या छोट्या गावांच्या गावकऱ्यांच्या अंगापर्यंत हे सगळं चाललेलं आहे. हा प्रश्न संपणार कसा, हा प्रश्न खरं तर किती गांभीर्यानं, कशा पद्धतीनं संपवता येऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? मी ठाण्यामध्ये एक सिस्टम चालवतो, बायोमेडिकल कचऱ्याचं घनकचरा व्यवस्थापन केंद्र चालवतो ठाणे शहराचं. आणि ते करताना मला याचं भरपूर चांगला अनुभव आलेला आहे की कचऱ्याच्या व्यवस्थापनाचं जर नीट काम केलं आणि जर ते योग्य पद्धतीने केलं तर त्याच्यामधनं चांगल्या प्रकारचा फंड उभा राहू शकतो किंवा निधी उभा राहू शकतो आणि त्याच्यावरती काही लोकांचा रोजगार हा नीट पद्धतीने आपण देऊ शकतो. आता हे सगळं करायचं असेल इतक्या सायंटिफिक पद्धतीने तर त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि दुर्दैवाने ते प्रशिक्षण आपल्याकडे आता कुठेही मिळत नाहीये. महानगरपालिकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कचरा विभागाचा जो प्रमुख असतो ना, म्हणजे शासकीय प्रमुख,
तो नेहमी कुठल्या तरी आरोग्य विभागाचा, आरोग्य खात्याखाली ते आल्यामुळे एखादा डॉक्टर त्याचे आणून बसवलेला असतो आणि तो आपल्या कपाळाला हात लावून म्हणतो की मी आरोग्य विभागाचं एवढं मोठं शिक्षण घेतोय आणि मला कचऱ्याचं काम कशाला. आणि त्यामुळे त्याचं या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात नकारात्मक असतो. त्यामुळे याचं ट्रेनिंग जर नीट पद्धतीने दिलं नाही आणि या सगळ्या लोकांपर्यंत हा विषय जर नीट पद्धतीने पोहोचवला नाही तर या कचऱ्यामधून संपत्ती निर्माण होऊ शकते हेही या लोकांना नीट पद्धतीने कळत नाही. नक्की. आता जर तुम्हाला माहिती असेल की अशा प्रकारचे कचरा रिसायकल करणारे जे जे काही व्यापारी आहेत हे व्यापारी मिलियनियर होऊ शकतात आणि होतात आता की नाही, कारण या लोकांकडनं योग्य प्रकारे अत्यंत कमी पैशाला हा कचरा घेऊन ते योग्य किमतीला लोकांना विकून त्यातनं पैसा उत्पन्न करतात आणि याचे भरपूर मोठे म्हणजे डेपो एकीकडे तुम्ही म्हणताय की अर्थकाराने ज्या अर्थकारणाचा खरं तर सरकारनेच उपयोग करून घेतला, त्यातनं काही योजना पुढे आणल्या तर कदाचित आणखीन त्याच्यात काही सुधारणा होऊ शकते. पण सुधारक ओल्वे, तुमच्या पुस्तकामध्ये म्हणजे एक माणूस त्या महिल्यातनं बाहेर येताना दिसतोय किंवा हे जे सगळे ते का अजूनही ही माणसं का त्याच्यात, कारण अनेक यंत्रणा आहेत, अनेक वेगवेगळे आधुनिक अवजारं तिकडे येताना दिसत आहेत. काय आहे की जी जोपर्यंत सामाजिक पूर्ण जो मुंबईकर आहे किंवा भारतीय माणूस आहे त्याची जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तंत्रज्ञान काहीही उपयोगाचं होणार नाही. इथे काय होतं की तुम्ही ज्यावेळेस बाहेरच्या देशात जाता त्यावेळेस तुम्ही बरोबर कचरा खिशात ठेवता. इथे तुम्ही उतरलात ना VT स्टेशनवरनं की पहिलं तिकीट काढून फेकणार, मग दुसरा पेपर फेकणार, थुकणार, भीतीच नाही कोणाची. म्हणजे तुम्ही काहीही करू शकता इथे. ते जसं महेशनी म्हणाला ना की संडास झालंय, हे खरंच संडास झालंय. म्हणजे तुम्ही शहरातल्या कोणत्याही भागात जा, अकराळ कचरा पसरलेला आहे आणि तो दिसत नाही लोकांना. ती फार हे की म्हणजे त्याची जाणीवच हा, नाही. आणि तो कामगार तर त्यांना दिसतच नाही की तो सकाळी पहाटे येतो, काम करतो, त्याच्यात तो जीव गमावून जो काम करतो गेल्या कित्येक वर्षापासून, 7-8 पिढ्या झाल्या, पिढ्यानं तो विशेष सर्कल आहे. बाप मेला की मुलगा येतो, मुलगा मेला की त्याची बायको येते, त्याला घर मिळतं, त्याला ती नोकरी आहे, त्यांच्या घरात जा तोच अंधार, त्यांच्या कामात जा तोच अंधार. काहीही बदल होणार नाही जोपर्यंत प्रत्येक भारतातल्या नागरिकाची मानसिकता बदलत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे जी त्याला तो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तो रिस्पेक्ट इथे नाही. म्हणजे प्रतिष्ठा तर नाहीच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला हरळकर हाच प्रश्न विचारायचा आहे. एकूण म्हणजे खूप अलोकेशन आहे असं दिसतं. बऱ्याचदा या सगळ्या कचरा व्यवस्थापनाच्यासाठी, घनकचरा व्यवस्थापनासाठी खूप मोठे निधी आहेत असं दिसतं. नेमकं काय होतं मग त्याचं काय होतं आणि नेमकं काय व्हायला पाहिजे, थोडक्यात काय सांगा. खरं म्हणजे इथे ना माणसं आहेत, अधिकारी नको आहेत मला. अधिकारी भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये माणुसकी, मानवता हीच विजन नसल्यामुळे तो ह्या विषयाकडे अधिकाऱ्याच्या तोऱ्यातच बघतो. पण त्याला संवेदनाशील असा जर एखादा माणूस त्या खुर्चीवर बसला असेल आणि मी ह्यासाठी ते मी पगार घेतोय, माझं काहीतरी नैतिक कर्तव्य या विषयाची, असा एकही मला आता 40-50 वर्ष बघतोय नाही भेटलेला. आज टॉयलेट डे जे आपण म्हणतोय, खरं आजचा विषय टॉयलेट, वर्ल्ड टॉयलेट डे. मी ज्या वेळेला बघितलं की सगळी माणसं त्या घरात बसतात एका भांड्यात, पडदा संस्कृती धर्माचे अनेक कप्पे पण आहेत, बाहेर जायचं नाही, आणि ते त्या घरातल्या भांड्यात सगळी मैला केल्यानंतर सकाळी आमचा कामगार येतो ते भांडा आपल्या भांड्यात. अजूनही हे सगळं मुंबईसारख्या शहरात, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मुंबईसारख्या शहरात सुद्धा सुरू आहे. मुंबई शहरामध्ये ती फेम नाही, अशी कुठे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. हे फक्त भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आणि हे इनह्युमन आहे. म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आपल्या शहरामध्ये, आपल्या लगतच्या इमारतींमध्ये होत. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आल्या तरी पण भीती नाही, कारण त्याला जर पर्याय नाही दिला तर माझी वोट बँक जाईल, वोट बँक डिस्टर्ब होईल, तो माणूस माझ्यावर रागावेल आणि माझ्याच सत्ता असताना हे झालं तर माझी संपूर्ण सत्तेला तो दुर्लक्षच करतो. त्यामुळे तो आमचा माणूस जातो आणि परत तुम्ही ते सगळं आपल्या डब्यात घेणार. ते ड्रेन, टॉयलेट अगदी अत्याधुनिक बांधलेले असतात पण त्याला ड्रेन सिस्टीम नाही. मग तो सकाळी जाऊन ते भांडं उघडतो, बादलीनं तो मैल्याचा लिक्विड आपल्या बादलीतून दुसऱ्या बादलीत घेतो, ते सगळं डिस्मोल घेतात. कुठल्या देशात काय आहे हा प्रकार, काय आहे? आणि दुसरं तो कोणाकडे जाऊ शकत नाही. पण तुम्ही म्हणता ही सगळी माणसाची सगळी अवस्था आहे, ती अवस्था बदलायची असेल तर त्याला पर्याय काय? तंत्रज्ञान हे पर्याय आहे, नवतंत्रज्ञान काय, तंत्रज्ञान आलं हे पर्याय, नेमकं काय पर्याय आहे हे सगळं? तर युनियनची दुकानं आहेत त्या ठेकेदारांना माहिती आहे ना की हे जर बंद झालं तर मी कसा जगू. मग तो हे आलं तर आम्ही मोडून टाकू, जाळून टाकू. खरं तर हा आता जगण्याचा व्यवसाय राहिलेलाच नाही.
प्रत्येक माणूस हा काही ना काही जो करतो, परिश्रम हा शब्द, श्रम हा शब्द इथे नाही बसत. मग इथे चांगला पगार आहे, तो संघटित आहे, तरी सुद्धा त्याची मरण अवकळा किंवा त्याचं हे सगळं जगणं नाही, मरणाचा सन्नाटा का? खरं तर चांगला पगार आहे, तो चांगलं त्याच्या घरादारात दिसत, कचऱ्यापेक्षाही त्याच्या आयुष्याचा माथेरान उकिरडा झालेला आहे. नक्की. म्हणजे ज्या अवस्थेत आजही ही सगळी मंडळी आहेत, मुंबईमध्ये जास्तीत जास्त लाखाच्या आसपास हे सगळे कचरा कामगार काम करतात आणि अशा वेळेला विविध शहरांमध्ये सुद्धा याच्यापेक्षा वाईट किंवा अशीच परिस्थिती जेव्हा आपण बघतो, त्या पार्श्वभूमीवरती अगदी थोडक्यात जाता जाता खोरे सर, तुम्ही काय म्हणाल? किमान गांधीजींच्या काही प्रेरणेतनं आपण आणखीन काही वेगळं करू शकतो का, बघू शकतो का? काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की मंदार, भारतामध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंडियाच्या निमित्ताने एक चांगला प्रयत्न केला आणि त्यांनी त्याला नाव असं दिलं की हा प्रश्न सोडवण्यासाठी टॉयलेट मिशनरीज पाहिजेत. तो त्यांनी चांगली भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्यातून काही कामं भारतामध्ये उभी राहिली. सफाई कामगारांना वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा टॉयलेट मिशनरीज ही एक वेगळी भूमिका आहे. आपल्याकडच्या तीर्थक्षेत्रांच्याकडची घाण हा एक वेगळा विषय. आजच मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश दिलाय की पंढरपूरची जर घाण साफ करायची असेल तर वारकऱ्यांनी पण मदत केली पाहिजे आणि वारकऱ्यांनी पण घाण करता कामा नये असं त्यांनी स्पष्ट आदेशामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा आपल्या तीर्थक्षेत्रांकडची घाण हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि आपल्याकडे सगळ्यात गंभीर जी गोष्ट या प्रकरणात निर्माण होते ती की पुण्यासारख्या शहरामध्ये फुरसुंगी किंवा उरुळदेवाच्या या भागामध्ये कचरा टाकताना तिथले गावकरी विरोध करतात. पुणे शहरातला कचरा इतका शेकडो टन, लाखो टन कचरा टाकायचा कुठे, हजारो टन कचरा, याच्यासंबंधी कुठली पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे आज आपल्याकडे युनोचा अहवाल असेल, भारत सरकारचे अहवाल असेल, राज्य सरकारचे अहवाल असतील, आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये या टॉयलेटच्या प्रश्नामुळे महिलांच्यावरचे अत्याचार वाढतायत अलीकडच्या काळामध्ये, असे निष्कर्ष आलेले समोर. म्हणजे विशेषतः दिल्लीच्या एका संस्थेने एक अलीकडे सर्व्हे केला आणि त्यांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये जर व्यवस्थित टॉयलेट्स असतील तर 400 ठिकाणी ज्या महिला अत्याचाराच्या किंवा सेक्शुअल हॅरेसमेंटच्या घटना घडल्या त्या घडल्या नसत्या. मला असं वाटतं की हा एक सगळ्यात मोठी अंडरलाईन करावी अशी गोष्ट आहे की आपल्या महिलांना सुरक्षितता आणि स्वच्छता देण्यासाठी आपल्याला ही टॉयलेट्स बनली पाहिजेत ज्याच्यायोगे त्यांना पोटाचे विकार, पोटाचे त्रास होणार नाहीत. पण आपल्याकडे फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं, गांधीजींचं नाव घ्यायचं, पण काम काही करायचं नाही, अशा पद्धतीची एक नवीन राजकीय संस्कृती बोकाळलेली आहे. या राजकीय संस्कृतीमध्ये सगळे पक्ष सामील आहेत. ही राजकीय संस्कृती नेस्तनाबूत करण्यासाठी मगाशी महेश जसं म्हटलं तसं मध्यम वर्गाने पुढे आलं पाहिजे, प्रशासनाने काम केलं पाहिजे आणि मोदींची जी इच्छाशक्ती आहे राजकीय, त्या इच्छाशक्तीला वेगळ्या प्रकारचं एक प्रत्यक्ष स्वरूप जर मिळालं तर निश्चितपणे हे प्रश्न गंभीर होत होत कमी होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. नक्की. आणि अगदी अगदी फोटो काढण्या फोटो सेल्फी म्हणजे तुमच्यासारखे फोटो काढले तर कदाचित त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळेल, पण कदाचित नुसतेच ते झाडू मॉपर्स घेऊन ते फोटो काढण्यापुरतं बघायला गर्दी केवढी कार्यकर्ते तेवढं नसावं. मला असं वाटतं की या चर्चेमध्ये आपण एवढंच शिकूयात की वास्तव अधिक दाहक आहे, अधिक भीषण परिस्थिती या सगळ्या विषयाच्या आसपास आहे आणि ती भीषण परिस्थिती आपल्यातल्या प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे आणि आपला जो काही त्यातला खारीचा वाटा आहे तो लवकरात लवकर आपण उचलला पाहिजे. नाहीतर हे अत्यंत महाकाय असं काम आहे, कधीच संपणार नाही. इतकं हे मोठं काम आणि महत्वाचं काम आहे. मंदार, थांबता थांबता मी एकच म्हणेन की या स्वच्छतेच्या विषयाकडे आपण सगळ्यांनी आपली मनं स्वच्छ करून बघितलं पाहिजे आणि अधिक चांगल्या पद्धतीने, चांगल्या मनाने हा विषय सोडवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. नक्की. म्हणजे अगदी महाकाय असं काम आहे आणि हा विषय त्या अर्थाने भारत स्वच्छता मिशन म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. पण खरंच खूप म्हणजे हरळकरांना भेटल्यावरती आणि सुधारक कोल्वेकर यांना भेटलं, त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर हे अत्यंत कठीण काम आहे एवढंच आता आपण सांगू शकतो. आता ही चर्चा इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.